हे सगळं महाग आहे. चला पटापट पटापट पटापट. हाय, आज आम्ही सर्वजण फिरायला निघालो म्हणायचं तर झोपलो होतो मस्तपैकी. बायकोने उठवलं, चला पोरांना घेऊन फिरायला, देवी दाखवायला, देवीचं दर्शन घ्यायला. तर आज आम्ही आता सर्व एरियातल्या आपल्या देवींचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत. तर आता बायको बोलते तर जावे, आता काय फरक पडतो तेव्हा. चला आता मग. चिमू, पर्स मध्ये काय आहे? हाँ नाही देत. तू काय मोठी झाली काय? तू छोटी आहे, मग तुला औषध दिला ना. हे काय? पाल्याची बिस्किट साठी पेशी पाहिजे. मग पप्पाला सांग. हा ओके. चला ना, उरकाना पटापट. किती वेळ तुम्हाला कोणता टाइमपास कर. तुम्ही लोक घरामध्ये ना. खरंच चलो फास्ट. यू आर स्टडी, यू आर रेडी. क्या बात है. ओके चलो. येस, कम ऑन. चलो कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. चलो ये. तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे, पण आज हसण्याचा व्हिडिओ नाही आहे. आज तुम्हा सर्वांना देवीचं दर्शन होणार आहे. आज नवरात्री चालू झालेली आहे आणि पूर्ण हे बघा कसे चाललेत मजा करत एकदम सर्वजण. आणि मी पण मिस करतोय. हा आत्ताचा व्हिडिओ नाही आहे, हा जुना व्हिडिओ आहे. आणि हे बघा ठाण्यामधलं पूर्ण रस्त्यांचं वगैरे सगळं दृश्य. कारण ठाण्यामध्ये राहायचं म्हणजे खूप ठाणा मिस करत असतात सर्वजण. कारण ठाणा हा ठाणाच आहे खरं. कारण ठाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट जेवढं तुम्ही म्हणजे ठाण्यामध्ये फिराल तेवढं तुम्हाला एक्स्ट्रा मजा येत असते. आणि हे बघा नितीन कंपनी सिग्नल क्रॉस होत आहे आणि आम्ही कशी निघालो आता रस्त्याने. गाडी चालू आहे, गाडीवरती सर्वजण आहेत आणि एकदम धमाका. आता आम्ही मगाशी तर मला निघायची इच्छा नव्हती, पण ज्या वेळेला एकदा निघालो की बाहेर दिवसभर किती फिरेल त्याचं पण काय माहीत नसतं. पण देवी दर्शन म्हटलं की मग तर आता लवकर येणार नाही आहे. रात्री जवळपास 11 वाजतील घरी जायला, अशी परिस्थिती आहे. पण बघा तुम्हालाही छान वाटेल. किती मस्त एकदम. आणि हे पूर्ण ठाणा आहे. आता आपण समतानगरमध्ये एंट्री मारलेली आहे आणि समतानगरचं देवी दर्शन बघा कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ एकदम जबरदस्त असा तुम्हा सर्वांना बघायला भेटणार आहे. तर थांबतोय आता, कारण पूर्ण मी बोलत नाही आहे. मध्ये बाकी बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. कारण आतमध्ये पण रांगोळी वगैरे बरंचसं प्रदर्शन वगैरे म्हणजे खूप काही छान पद्धतीने सगळं आहे जे तुम्हाला बघायला मिळणार आहे. नवनवीन कॉम्पिटिशन्स तिथं होत असतात. तर त्या सगळ्यांची धमाल इथं होत असते आणि खूप छान पद्धतीने इथं दरवर्षी देवी बसते. सरनाईक साहेब ऑर्गनाईज करतात त्या सगळ्या गोष्टी आणि इतर सर्व म्हणजे भाविकांनाही त्या देवीचं दर्शन होत असतं आणि खूप छान अशी मजा येत असते की सगळ्या गोष्टी ठाण्यामध्ये घडतात, सगळ्या बघायला मिळतात. थोडंसं एक स्पर्धा वगैरे केलेली आहे. तर ते तुमच्यावर लावून ठेवलेले आहे. कारण ते काहीतरी असणार ते सगळं खूप मस्त वाटलं. तुम्हालाही हा व्हिडिओ खूप छान वाटेल.
बरेचसे बाकी पण पूर्ण बरंचसं राहतो नाही असं भगवान वगैरे तिकडच्या साईडला काही होतं मला यावर्षी तुम्हाला खरं सांगतो की मिस करते यावर्षी माझा पूर्ण विचार होता की पुन्हा ठाण्यामधलं दर्शन घ्यायचं मित्रांनो तसं काही घडलं नाही कारण पण माझ्या मिस करताय दोघी पण म्हणतात की पप्पा कधी बरावं नाही पप्पा कधी बरावं नाही फाइनल कॉल
चला ना पटापट, कशाला तुम्ही लोक टाइमपास करताय का? चला 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 पटापट, जास्त वेळ लावू नका. चला 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 पटापट. अगं हे असलं काय घ्यायचं नसतं ग, तुम्हाला लोकांना येडबीड लागतं का काय? देवी दर्शन केलं आपण, चला पटापट पटापट पटापट. हे सगळं महाग आहे, चला पटापट पटापट पटापट. कुठे उगाच काय त्याचं 2 दिवसाचा खेळ आहे, उगाच कशाला तुम्ही लोक, तुम्हाला पाहिजे काय समजत नाही म्हणून तुम्हाला लोकांना मला कुठे निव वाटत नाही. हा घोडा घोडा मला दिसलाय घोडा, पण ते घोडा आपल्या काय कामाचा नाही घोडा. चला हॅलो, पुन्हा एकदा बघा कशा पद्धतीने आपण आता हजुरीमध्ये निघालो आहे. आणि आता हजुरीमध्ये पण खूप छान पद्धतीने देवीची सजावट केलेली आहे. आज तिथे देखील मला वाटतं रवींद्र फाटक साहेब आहेत, त्यांचा जो गरबा भरतो खूप अप्रतिम. महाराष्ट्रातील खूप छान पद्धतीने ठाण्यामध्ये जी संस्कृती जपली जाते ती खूप जबरदस्त जपली जाते. आणि आत्ताच नाही आहे, पूर्वीपासून ह्या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला कसं आहे की आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे आपल्याला सगळं बघायला भेटतं आहे. आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला हे सगळं काही दाखवलेलं आहे. तुम्ही छान पद्धतीने बघू शकता. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही पूर्ण एकदम सर्व देवी दर्शन तुम्हालाही घडतील आणि तुम्ही सर्वजण घ्याल अशी अपेक्षा करतो. कारण खूप छान अजून पुढे सजावट आहेत. पूर्ण झाडं वगैरे, रस्ते वगैरे, आजूबाजूचं जे काय ते सगळं असं म्हणजे एकदम फुलून गेलं आहे वातावरण. आणि खूप छान 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 पद्धतीने एकदम सजावट केलेले आहेत. लाईटिंग्स वगैरे जे काय डेकोरेशन्स आहेत खूप छान एकदम केलेलं आहे. आणि पूर्ण रस्ते सगळे एकदम अप्रतिम सजवलेले आहेत की एकदम बघावंसं वाटतं आणि खूप बघण्यासारखं वाटतं. आणि अशा याच्यामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो आहे. पूर्ण एकदम व्यवस्थित तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, हा ब्लॉग बनवलेला आहे जो तुम्हाला खूप आवडेल आणि प्रत्येकाला तुम्हाला छान वाटेल. थँक्यू. पुढचं अजून आपण बघूया, नंतर मग मी परत बोलतो.
तर मित्रांनो कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला, की जो एकदम जबरदस्त आणि भन्नाट असा आहे आणि अजूनही पुढे बरंचसं आहे. पुढचा गरबा देखील तुम्हाला मी दाखवणार आहे, पुढे बघायला तुम्हाला भेटणार आहे. रस्त्याने आम्ही चाललो आहे त्यावेळी मी फक्त तुमच्याशी थोडंसं चर्चा करतो आहे, कारण हा रस्ता आहे आता इथे आम्ही आले आले लगेच कंटाळले ना सगळे. जायला नको नको तरी पण जायचं 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 तुम्हाला कसं चाललं होतं नुसतं. आलो, मला मस्त मजा आली, मस्त फिरून आलो, छान वाटलं. सर्व देवींना आम्ही फिरलो, मस्त मजा केली, धमाल एकदम एन्जॉय केलेला आहे. आपल्या सर्वांना हे सगळं बघायला मिळालं. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ये चिमू.